श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मिसेस सुगरण चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मला सांगताना खरंच आनंद होतो की आपल्या मिसेस सुगरण चॅनलचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. हे खरंच स्वामींच्या कृपेमुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे शक्य झाले आहे. चला तर मग तुमच्याशी काही गोष्टी शेअर करत स्वामींसाठी शिरा बनवायला घेऊया. तर आज गुरुवारीही होता आणि तसेच आपले 100 सबस्क्रायबर पण पूर्ण झाले आहेत आणि तसंच मिसेस सुगरण पोळी भाजी केंद्रालाही 1 महिना पूर्ण झालेला आहे. असे सगळेच योग असे जुळून आले आहेत. तर स्वामींसाठी काहीतरी करायची आज इच्छा होती. मुळात मिसेस सुगरण पोळी भाजी केंद्र सुरुवात करण्याचा एकमेव असा हेतू होता की जे लोक घरापासून लांब असतात, त्यांचे आईवडील दूर असतात, तसेच काही माणसांना कामाच्या व्यापामुळे नाही शक्य होत जेवण बनवायला, तर त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं घरगुती स्वादिष्ट असं रुचकर जेवण त्यांच्यापर्यंत पोहोचावं. तसेच सुगरण पोळी भाजी केंद्र चालू करण्याच्या आधी माझे जवळचे एक सहकारी होते. त्यांच्यासोबत मी विचार विनिमय करत होते. तेव्हा त्यांनी सहजच मला एक वाक्य म्हटले की जेव्हा तुमच्या अन्नाने दुसऱ्याचं पोट सुखी होईल तेव्हा तुमचंही पोट सुखीच होणार आहे. खरंच मला ते वाक्य इतकं भावलं आणि त्यापासून आपल्या सुगरण पोळी भाजी केंद्राला सुरुवात झाली. तर आम्ही स्वामींच्या मठात चाललो आहे स्वामींना नैवेद्य द्यायला. तर इथे बघताना मी आहे ना तुझ्या पाठीशी. खरंच हे वाक्य ऐकताना कुठे बघताना की खरंच मनावरचा भार निघून गेल्यासारखा वाटतं. तर आता आपण स्वामींचं दर्शन घेतलं आहे, स्वामींना नैवेद्य दाखवल्याने आपले 100 सबस्क्रायबर झाले, त्यामुळे आपण 101ची देणगी दिलेली आहे. आता मुळात आपण देणारे कोणच नाही आहोत. स्वामींची इच्छा की त्यांनीच आमच्याकडून हे करवून घेतलं. आता आम्ही साईंचं दर्शन घेतलं. आम्ही घरी आलो आहे आणि आता बिर्याणीची तयारी सगळी चालू आहे. कांदा इथे कटिंग चालू आहे. आज आपल्याला 15 बिर्याणीची ऑर्डर होती. तसंच एका ठिकाणी 1.5 किलो बिर्याणीची ऑर्डर होती. तर आता आपण सगळं ते पॅकिंग चालू आहे आणि हे कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी तयार झालेले आहेत. तर आज मी ही मुगाची भाजी बनवली आहे. आता मी पण थोडं खाऊन घेते. तसंच 2 किलो डिंकाचे लाडू आणि मेथीचे लाडू अशी आपल्याला ऑर्डर होती. तर तेही आपलं पूर्ण झालेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.